सहकारी त्रिमक धोत्रे यांच्या विनंती करतो इथंच आहे माणसामध्ये विनंती करतो की महात्मा गांधींच्या पुतळ्याला आपण दोघांनी मिळून पाठीमागून त्यांचा मुलगा त्यांच्या त्रिमक धोत्रे यांच्या पत्नी यांना मी विनंती करतो महात्मा गांधींच्या असं करा असं आलो दे भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, दिव्यांग जुबीचा जय हो, दिव्यांग जुबीचा जय हो, महान दिव्यांग संघटनेचा जय हो, त्रिमक धोत्रे यांच्या परिवाराने मिळालाच पाहिजे, त्रिमक धोत्रे यांच्या परिवाराने मिळालाच पाहिजे, पत्रांची कर्जमाफी झालीच पाहिजे, त्रिमक धोत्रे यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, त्यांच्या परिवारांना घरकुल मिळालंच पाहिजे, त्यांच्या कुटुंबांना घरकुल मिळालंच पाहिजे, कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय. आता पुन्हा सर्वांना एक सूत्र आहे, मोर्चामध्ये सर्वात पुढे आपले बलिदान दिलेले त्रिमक धोत्रे यांच्या परिवारातील सदस्य राहतील. त्यांच्या पुढे कुणीही पळणार नाही. त्यांच्या पाठीमागे बॅनर धरलेले 2 जण राहतील आणि बॅनरच्या पाठीमागे सगळे दिव्यांग राहतील. त्या सदस्यांच्या पाठीमागे पिंडदान आंदोलन धरलेलं बॅनर आहे आणि बॅनरच्या पाठीमागे सर्व दिव्यांगांच्या 2 व्हीलर दुसरं मतपत्रापर्यंत घेऊन या. कोण गेलंय कोणीतरी संकेत पुढे बाजूला त्यावेळी विचारलं पिंडदान आंदोलन करत आहे, काय काय विषय काय मागणी? 26 जानेवारी रोजी महाराष्ट्रभरामध्ये बच्चूभाऊ यांच्या आदेशानं दिव्यांगांच्या विविध प्रश्नावरती आम्ही लक्षवेधी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील आमचे दिव्यांग सहकारी श्री त्रिमक धोत्रे महाराज हे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आमच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की आम्हाला 6,000 रुपये महिना मिळाला पाहिजे, आम्हाला घरकुल मिळालं पाहिजे, आमची कर्जमाफी झाली पाहिजे, आम्हाला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे. या मागण्यासाठी आम्ही आंदोलन केलं
परंतु शासनाने कुठेही आमची दखल घेतली नाही आणि ही दखल न घेतल्यामुळे नाराज होऊन आणि वैफल्य होऊन आमच्या त्र्यंबक धोत्रे महाराजांनी सुसाईड नोट लिहून दोन्ही फीत काढून आत्महत्या करत आहे। शासनाने दिव्यांगांच्या प्रश्नावरती लक्ष घालावं अशा प्रकारची जाहीर आत्महत्येची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आणि दिव्यांगांच्या प्रश्नावरती महाराष्ट्रातलं पहिलं बलिदान आमच्या त्र्यंबक धोत्रे महाराजांनी दिलं। बच्चू भाऊंनी या बलिदानाची दखल घेतली आणि आज आम्ही महाराष्ट्र शासनाचं असंवेदनशील सरकारचं पिंडदान आंदोलन बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत आणि कलेक्टर ऑफिस समोर आम्ही पिंडदान आंदोलन हा विधी करणार आहोत। आणि महानगरपालिकाचे कमिशनर सुद्धा 5% निधी या सर्व मागण्यासाठी स्थानिक मागण्या आमच्या तर आहेतच। महानगरपालिकेचा किंवा आमच्या जिल्हा परिषदेचा, पंचायत समितीचा, ग्रामपंचायतचा, नगरपालिकेचा हा 5% निधी खर्च व्हावा यासाठी सुद्धा हे आंदोलन आहे। परंतु आमचं पहिलं टार्गेट आहे की या त्र्यंबक धोत्रेच्या परिवाराला शासनाने अर्थसहाय्य केलं पाहिजे, त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, त्यांच्या कुटुंबांना घरकुल मिळालं पाहिजे, हे आमच्या आज प्रथम मागण्या आहेत। बच्चू भाऊ येणार आहेत? हो आलेत, हो आलेत, हो। जर आता मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच्या पुढे काय? याच्यानंतर आता आज आमचं शासनाच्या कार्यालयाच्या पुढे उभा राहून रस्त्यावर बसून आंदोलन आहे। याच्या पुढचं सरकारी कार्यालयात घुसून आंदोलन करू।